मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये टेट 2025 म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याकरता मानसशास्त्र मधील शास्त्रज्ञ आणि त्यांची उपपत्त्या ज्या आहेत या संदर्भात आपल्याला प्रश्न बघायला मिळतात। तर यासाठीचे जी महत्त्वपूर्ण असणारी प्रश्नोत्तरे आहेत आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ओके, 50+ प्रश्नोत्तरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। विद्यार्थी मित्रो, सोबतच तुम्हाला याची फ्री PDF देखील मिळणार आहे। ओके, चला बघा, खूप महत्त्वपूर्ण असं हे व्हिडिओ लेक्चर असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि प्रश्न जे आहे ही पटापट लिहून घ्यायची आहेत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग बघा, या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो। शिक्षक या ठिकाणी बघा, ज्या घटकामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते, बघा ज्या घटकामुळे व्यक्तीचे जे वर्तन आहे ते प्रवर्तित होते त्याला काय म्हणतात? प्रेरणा, प्रेरक, अभिरुची की अध्ययन? तर ज्या घटकामुळे व्यक्तीचं वर्तन प्रवर्तित होते त्याला प्रेरक म्हणतात। ओके, ऑप्शन नंबर बी प्रेरक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? स्किनर, स्टर्न, ॲडम्स की कोहलर? तर विद्यार्थी मित्रो, ही जी व्याख्या आहे ही कोणी केलेली आहे? तर ॲडम्स यांनी केली आहे। ओके, ऑप्शन नंबर सी ॲडम्स आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। काय म्हणतो ॲडम्स की उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता। ओके, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या ॲडम्स या शास्त्रज्ञाने केली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता। बघा, कलावरती आपल्याला कल हा जो घटक आहे, ओके, कल या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतात। तर बघा, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या ही कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रो, ही व्याख्या केलेली आहे मॅकडुगल यांनी। ओके, मॅकडुगल ऑप्शन नंबर डी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, बुद्धिमापनाचा सर्वात पहिला प्रयोग कोणत्या देशात करण्यात आला? बघा, बुद्धिमापनाचा जो सर्वात पहिला प्रयोग आहे तो कोणत्या देशात करण्यात आला? चीन, अमेरिका, रशिया की फ्रान्स? तर विद्यार्थी मित्रो, फ्रान्स या देशामध्ये बुद्धिमापनाचा पहिला प्रयोग करण्यात आला। फ्रान्स या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, मानसिक वयाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? बघा, मानसिक वय ही जी संकल्पना आहे, ओके, मानसिक वय, तर या मानसिक वयाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? कोहलर, अल्फ्रेड बिने, स्किनर की थॉर्नडाईक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फ्रेड बिने। ओके, ऑप्शन बी अल्फ्रेड बिने या शास्त्रज्ञाने मानसिक वयाचा शोध लावला। ओके, बघा, खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, हा परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येतो। यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत, ओके, द्विघटक सिद्धांत कोणी मांडला आहे? अल्फ्रेड बिने, स्किनर, स्पियरमन की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, द्विघटक सिद्धांत जो आहे बुद्धिमत्तेचा हा स्पियरमन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे। ओके, कोणी? स्पियरमन, द्विघटक सिद्धांत लक्षात असू द्या। ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेत किती घटक होते? बघा, बुद्धिमत्तेसंदर्भात विविध शास्त्रज्ञांनी आपल्या संकल्पना मांडलेल्या आहेत। ओके, तसंच एडवर्ड थॉर्नडाईक यांनी देखील मांडली। मग त्यांच्या या संकल्पनेमध्ये बुद्धिमत्तेचे किती घटक त्यांनी सांगितले? 4, 5, 3 की 10? लक्षात असू द्या, या ठिकाणी थॉर्नडाईक म्हटलं तर त्या ठिकाणी 4 घटक त्यांनी सांगितलेले आहेत। ओके, किती? 4 घटक जे आहेत एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितलेले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, गिलफोर्ड, ओके, गिलफोर्ड यांनी बहुआयामी सिद्धांत, ओके, बुद्धिमत्तेचा जो बहुआयामी सिद्धांत आहे हा कधी मांडला? बघा, 1950, 1955, 1959 की 1960? तर गिलफोर्ड यांनी 1959 मध्ये बुद्धिमत्तेचा जो त्यांचा बहुआयामी सिद्धांत आहे हा मांडला। ओके, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत गिलफोर्ड यांनी 1959 मध्ये मांडला। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, गिलफोर्ड यांनी बुद्धीचे एकूण किती घटक सुचवले? बघा, थॉर्नडाईकनं 4 घटक सांगितले, तर गिलफोर्ड हा जो शास्त्रज्ञ आहे गिलफोर्ड यांनी किती घटक सुचवले? तर यांनी 120 घटक सुचवले। किती? 120 घटक यांनी बुद्धिमत्तेचे सुचवले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी 120 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा,
व्यक्तीची मानसिक प्रक्षुब्ध स्थिती, व्यक्तीची जी मानसिक प्रक्षुब्ध स्थिती आहे ही अस्वस्थ व मनोविकारात्मक अवस्था म्हणजेच रिकामी जागा होय. काय म्हणतात त्याला? प्रेरणा, प्रेरक भावना की संकल्पना? तर विद्यार्थी मित्रो, या स्थितीस, या मनोविकारात्मक अवस्थेस भावना असे म्हणतात. काय म्हणतात? भावना. ओके, चला, भावना असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर त्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे. चला विद्यार्थी मित्रो, पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, या स्क्रीनवरती आहे आपल्या. सामाजिक समायोजन म्हणजे व्यक्तिसमूह तसेच व्यक्ती सांस्कृतिक घटक यात समाधानकारक संबंध प्रस्थापित करते जातात, अशी व्याख्या कोणी केली आहे सामायिक समायोजनाची? अल्फ्रेड बिनी, ब्राउन, स्पियरमन की स्टर्न? तर विद्यार्थी मित्रो, सामायिक समायोजनाची ही जी व्याख्या ही कोणी केलेली आहे? ब्राउन या शास्त्रज्ञाने केलेली आहे. ओके, ब्राउन, ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ब्राउन यांनी जे आहे सामाजिक समायोजन, लक्षात कसं ठेवायचं? ब्राउनच्या पुढे लिहून ठेवायचं सामायिक समायोजन, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीवर अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, यास काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो, यास काय म्हणतात? ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ऑप्शन्समध्ये थोडंसं हे झालेलं आहे. याला जे काय म्हणतात त्याला अध्ययन संक्रमण म्हणतात. ओके, काय म्हणतात? अध्ययन संक्रमण. ओके, बघा या ठिकाणी याला अध्ययन संक्रमण म्हणतात, लक्षात असू द्या. अध्ययन संक्रमण. ओके, अध्ययन संक्रमण म्हणतात. बघा पुढील प्रश्न पहा, या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. एका परिस्थितीतील अध्ययन दुसऱ्या परिस्थितीत अनुकूल ठरत असेल तर यास काय म्हणतात? ओके, बघा एखाद्या परिस्थितीमधील अध्ययन, एखाद्या परिस्थितीमध्ये आपण जी गोष्ट शिकलो ती दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला उपयोगी पडते, तर याला काय म्हणतात? ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही? तर याला विद्यार्थी मित्र काय म्हणतात? धन संक्रमण म्हणतात. ओके, काय म्हणतात? धन संक्रमण. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता थोडंसं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. बघा एका परिस्थितीतील अध्ययन, बघा जर एखाद्या व्यक्तीला सायकल चालवता येत असेल, ओके, बघा एखाद्या व्यक्तीला काय आहे? सायकल जर चालवता येत असेल, तो सायकल जर शिकलेला असेल तर त्याला मोटार गाडी, बाईक चालवायला, ओके, मोटार गाडी म्हणजे बाईक चालवायला, या ठिकाणी टू व्हीलर चालवायला त्याला कुठलीही अडचण येणार नाही. तो बॅलन्स करायला शिकेल, हँडल व्यवस्थित सांभाळायला शिकेल. म्हणजे एका परिस्थितीमध्ये शिकलेल्या एका त्या गोष्टीचा फायदा त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये होतो. ओके, बघा या स्वरूपाचं हे आहे. क्लिअर आहे सर्वांना? पहा यानंतर पुढील प्रश्न बघा. मराठी भाषा अभ्यासल्यानंतर हिंदी भाषेचा लिंगभेद शिकताना अडथळा निर्माण होतो. बघा एखादी गोष्ट आपण शिकलो त्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीमध्ये जर अडथळा निर्माण होत आहे म्हणजेच काय? ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही? बघा अडथळा निर्माण व्हायला तर अशा वेळी त्याला ऋण संक्रमण म्हणणार. काय म्हणणार आपण? ऋण संक्रमण. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे? बघा सामान्यीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे संक्रमण शक्य होते असं कोणी म्हटलेलं आहे? तर असं विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? स्किनर, C.H. जड, कोहलर की कोपका? तर हे म्हटलेलं आहे जड यांनी. ओके, जड हे या नावापुढे असं लिहून ठेवा तुम्ही, सामान्यीकरण उपपत्ती. ओके, जडच्या नावापुढे काय लिहायचं? सामान्यीकरण उपपत्ती असं लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके, सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे? C.H. जड यांची आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल. शिक्षण म्हणजे काय? आपल्या वर्तनामधील विकासशील बदल अशी व्याख्या कोणी केली आहे? बघा शिक्षणाची व्याख्या केली आहे या ठिकाणी. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल अशी शिक्षणाची व्याख्या ही कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या विद्यार्थी मित्र स्टर्न या शास्त्रज्ञाने केली आहे. ऑप्शन बी स्टर्न आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा.
अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय. बघा आता शिक्षणाची दुसरी व्याख्या या ठिकाणी आहे. अनुभूतीच्या माध्यमातून वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय, अशी व्याख्या कोणी केली आहे? तर विद्यार्थी मित्रो, ही आहे गिलफोर्ड यांची व्याख्या. ओके, गिलफोर्ड ऑप्शन ए यांनी ही व्याख्या केलेली आहे. गिलफोर्ड. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला लाईक करायचं आहे. ओके, व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. वाढ व विकास यांच्या संदर्भात रिकामी जागा यांनी संशोधन केले. बघा, वाढ व विकास, वाढ आणि विकास संदर्भात संशोधन कोणत्या शास्त्रज्ञाने केलं? गिलफोर्ड, स्टर्न, गेट्स की डॉक्टर अर्नेस्ट जोन्स? तर विद्यार्थी मित्रो, डॉक्टर अर्नेस्ट जोन्स हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वाढ व विकासासंदर्भात संशोधन कोणत्या शास्त्रज्ञाने केलं? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. किशोरावस्थेचा कालावधी कोणता आहे? बघा, ज्या अवस्था येतात किशोरावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, ओके, तारुण्यावस्था, प्रौगंडावस्था, प्रौढावस्था, या ज्या अवस्था आहेत याच्यापैकी किशोरावस्था जो आहे याचा कालावधी किती वर्ष आहे? 6 ते 12, 4 ते 12, 8 ते 12 की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र, किशोरावस्था जी असते 6 ते 12 वर्ष. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. भावनिक ताणतणावाचा कल असे कोणत्या अवस्थेला म्हणतात? ओके, या ठिकाणी कल पाहिजे. भावनिक ताणतणावाचा कल असे किंवा काळ, ओके, काळ आहे या ठिकाणी म्हणायचे. भावनिक ताणतणावाचा काळ असे कोणत्या अवस्थेत म्हणतात? शैशवावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था की यापैकी नाही? बघा, भावनिक ताणतणाव हा कोणत्या अवस्थेत असतो? कुमारावस्थेमध्ये. ओके, ऑप्शन नंबर बी कुमारावस्था या ठिकाणी भावनिक वादळाचा काळ ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, बघा, भावनिक ताणतणाव किंवा भावनिक वादळ ज्याला म्हणतात त्याचा हा काळ असतो. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्रो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आणि जर या प्रश्नांची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला आणि एकदा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्ययनार्थीचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन, अशी व्याख्या कोणी केली आहे? बघा, अध्यापनाची व्याख्या या ठिकाणी आहे. स्टर्न, गेज, कोहलर की यापैकी नाही? तर अध्यापनाची ही जी व्याख्या विद्यार्थी मित्रो ही कोणी केली आहे? ही कोणीच नाही केली आहे. यापैकी नाही हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, बघा, एखादा प्रश्न असा असतो की ज्याचं उत्तर यापैकी नाही असतं. प्रत्येक वेळी व्याख्याचा शास्त्रज्ञ या ठिकाणी ऑप्शनमध्ये असेलच असं नाही. ओके, हे सर्व व्याख्या तुम्ही काय करायचे आहे? नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. व्याख्यान पद्धती ही कोणत्या स्वरूपाची आहे? व्याख्यान पद्धती जी आहे ही कोणत्या स्वरूपाची आहे? विद्यार्थी केंद्री, शिक्षक केंद्री, पालक केंद्री की यापैकी नाही? तर व्याख्यान पद्धती जी आहे विद्यार्थी मित्रो ही कशी असते? ही शिक्षक केंद्री असते. ओके, ही कशी असते? शिक्षक केंद्री. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. अवधानाचे केंद्रीकरण होत नाही ही व्याख्यान पद्धतीचे डॅश डॅश आहे. बघा, अवधानाचे केंद्रीकरण होत नाही. बघा, व्याख्यान करत असताना अवधानाचं केंद्रीकरण होत नाही. बघा, आता एखाद्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित होत नाही, मग ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? वाईट आहे. योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे. मग त्याच पद्धतीनं गुण आणि दोष या संदर्भात समजून आपण घेतलं तर हा काय? दोष म्हणता येईल आपल्याला. ओके, काय आहे हा? या ठिकाणी हा व्याख्यान पद्धतीतील काय आहे? दोष. ओके, बघा, व्याख्यान पद्धतीचे गुणदोष या ठिकाणी विचारतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. कथनात दोष असेल तर रिकामी जागा सुलभ होत नाही. बघा, जर कथनात दोष असेल, एखादा व्यक्ती आपल्याला काही बोलतो हे आपल्याला समजत नाही म्हणजे काय? त्याचं आकलन होत नाही आपल्याला. ओके, काय होत नाही? आकलन. जर व्यवस्थित आपल्याला सांगत नाही तर एखादी गोष्ट आपल्याला कळणार का? ती नाही. बघा, जर कोणी आपल्याला व्यवस्थित एखादी गोष्ट, एखादा मुद्दा, घटक समजावून सांगितला तरच तो आपल्याला काय होणार? समजेल, म्हणजे त्याचं आपल्याला आकलन होईल. आणि जर तो आपल्याला समजणार नाही तर त्याचं काय होणार नाही? आकलन होणार नाही, म्हणजे आकलन त्या ठिकाणी सुलभ होणार नाही. ऑप्शन सी आकलन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रतिमानावर संशोधन केले आहे? बघा, प्रतिमाने हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रो. ओके, प्रतिमाने, मानसशास्त्राची प्रतिमाने खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तो आपण आपल्या चॅनलवरती
उद्याला घेणार आहोत. ओके, बघा तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रतिमाने याचं संशोधन कोणत्या शास्त्रज्ञांनी केलं, तर यांनी ब्रूस जोइस या शास्त्रज्ञांनी केले. कोणी केलं आहे? ब्रूस जोइस. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतोय कारण की आपल्याकडे परीक्षा आहे आणि परीक्षेला खूप कमी अवधी आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाचावा म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगतोय. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास कोणत्या प्रतिमानात केला जातो. ओके, ज्ञानात्मक वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास हा कोणत्या प्रतिमानात होतो? सामाजिक अंतरक्रिया, ज्ञान प्रक्रिया. बघा ज्ञानात्मक वैचारिक म्हटलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ज्ञानात्मक करून आपण ज्ञान प्रक्रियाकरण. ओके, ऑप्शन नंबर बी ज्ञान प्रक्रियाकरण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा काही प्रश्न लॉजिकली देखील सुटतात विद्यार्थी मित्रो. सामाजिक जबाबदारी, जाणीव व लोकशाही मूल्यांचे बीजारोपण. बघा सामाजिक जबाबदारी आहे, लोकशाही आहे, हे सर्व घटक कशामध्ये असतात? हे समाजामध्ये असतात. यालाच काय म्हणतात? सामाजिक आंतरप्रक्रिया. काय म्हणतात? सामाजिक आंतरप्रक्रियेने ही प्रतिमाने त्या ठिकाणी पूर्ण होतात. ओके, प्रतिमानावरती आधारित हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न पहा, मानसिक आरोग्य म्हणजे काय? मानसिक आरोग्य म्हणजे काय? मानसिक संरक्षण, आरोग्य, आजारातून मुक्तता की यापैकी नाही? तर मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक आजारातून मुक्तता. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे काय? वर्तन आणि अवबोध या दोघांमधील सुधारणा म्हणजे काय? ऑप्शन बघा, अध्यापन, शिक्षण, अध्ययन की ग्रहण. तर बघा वर्तन आणि अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच काय? याला अध्ययन म्हणतात. काय म्हणतात त्याला? अध्ययन. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अध्ययन. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलामुलींचा नवा जन्म होतो असे कोणत्या शास्त्रज्ञाचे मत आहे? मुलामुलींचा नवा जन्म होतो असे कोणत्या शास्त्रज्ञाचे मत आहे? तर हे मत आहे विद्यार्थी मित्रो स्टॅनले या शास्त्रज्ञाचं. ओके, ऑप्शन नंबर सी स्टॅनले हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढील प्रश्न बघा, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा असते असं कोणाचं मत आहे? अमूर्त असते, मूर्त असते, अपभ्रंश असते, कशी असते? तर ही जी आहे ही कशी असते? अमूर्त असते. अवबोधापासून निर्माण झालेली अमूर्ताची प्रतिमा असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? बघा पृच्छा हे जे प्रतिमान आहे. ओके, तर पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? आर्मस्ट्रॉंग, गेज, रिचर्ड सायमन की थॉर्न आहेत? तर पृच्छा प्रतिमानाचे जनक आहेत रिचर्ड सायमन. ओके, पृच्छा प्रतिमान लक्षात असू द्या या ठिकाणी. पृच्छा प्रतिमान म्हटलं की रिचर्ड सायमन हे नाव लक्षात आलं पाहिजे आपल्याला. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, शून्य प्रगतीचा काळ म्हणजे रिकामी जागा होय. बघा प्रगती ज्यावेळी शून्य आहे. ओके, प्रगती कशी आहे? शून्य आहे. तर हा जो काळ असतो याला काय म्हणतात? अध्ययन वक्र, अवबोध, पठारावस्था की यापैकी नाही? बघा विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी काय आहे? शून्य प्रगतीचा काळ याला काय म्हणतात? तर याला अवबोध म्हणतात. काय म्हणतात? अवबोध. बघा शून्य प्रगती म्हणजे या ठिकाणी कुठलीच प्रगती होत नाही. ओके, कुठल्याच पद्धतीची प्रगती होत नाही, त्या ठिकाणी कुठलंच ज्ञान ग्रहण होत नाही. पठारावस्थेमध्ये प्रगती ही होत असते मात्र ती दिसत नाही. ओके, पठारावस्थेमध्ये काय प्रगती होते मात्र ती दिसत नसते, त्याला पठारावस्था म्हणतात. ओके, बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतील, पण लक्षात द्या शून्य प्रगतीचा काळ म्हटलं की त्या ठिकाणी अवबोधच उत्तर आपल्याला निवडावं लागेल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणतेही संबोध रिकामी जागा असतो. बघा कोणताही संबोध जो आहे रिकामी जागा असतो. संबोध कसे असतात? तर संबोध हे लक्षात असू द्या, संबोध हे नेहमी स्वतंत्र असतात. कसे असतात? स्वतंत्र. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वतंत्र. ओके, कोणताही संबोध हा स्वतंत्र असतो. यानंतर पुढील प्रश्न पहा, कृतक विश्वास कोणत्या अवस्थेत सर्वाधिक असतो? बघा कृतक विश्वास हा कोणत्या अवस्थेमध्ये सर्वाधिक असतो? बाल्यावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था की यापैकी नाही? तर हा शैशवावस्थेमध्ये सर्वाधिक असतो. ओके, कृतक विश्वास जो आहे शैशवावस्थेमध्ये सर्वाधिक असतो. क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभ्यासक्रम हा कसा असावा? अभ्यासक्रम जो आहे हा कसा असला पाहिजे? वर्णनात्मक, जीवनाभिमुख असं पाहिजे होतं विद्यार्थी मित्र या ठिकाणी. ओके, अभ्यासक्रम हा कसा असावा पाहिजे? जीवनाभिमुख.
जीवनाभिमुख असावा. अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असावा. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. आपल्या ज्या गरजा आहेत या गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले आहे? स्टर्न, गेज, कोहलर की मॉस्लो? तर विद्यार्थी मित्रो, मॉस्लो. ओके, मॉस्लो हा जो शास्त्रज्ञ आहे मॉस्लो, तर मॉस्लो शास्त्रज्ञाने गरजाचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेले आहे. बघा, यानं गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना अशा पद्धतीचं एक पिरॅमिड काढलेलं आहे. पिरॅमिडच्या आधारे यानं वर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. ओके, बघा याच्यामध्ये काय प्राथमिक स्वरूपाच्या गरजा, द्वितीय स्वरूपाच्या गरजा, तृतीय स्वरूपाच्या गरजा असं वर्गीकरण केलेलं आहे. कोणी? मॉस्लो या शास्त्रज्ञाने. कोणी केलेलं आहे? मॉस्लोनी केलेलं आहे. गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण म्हटलं की मॉस्लो, लक्षात असू द्या. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. अवबोधापासून निर्माण होणारी स्मृती प्रतिमा कशी असते? अवबोधापासून निर्माण होणारी जी स्मृती प्रतिमा असते ही कशी असते? मूर्त, अमूर्त, वास्तविक की यापैकी नाही? बघा, अवबोधापासून निर्माण होणारी, आता मी तुम्हाला सांगितलं अवबोध म्हणजे काय, या ठिकाणी अमूर्त कल्पना असते. ही कशी असते? अमूर्त, लक्षात असू द्या. ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. मॅक्झिमम लाईक्स या व्हिडिओवरती पाहिजेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. 1879 मध्ये मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? बघा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1879 मध्ये सुरू झाली होती. आता ही कोणी सुरू केली? वॅटसन, स्किनर, विल्यम वुंट की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र, विल्यम वुंट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, विल्यम वुंट याने जे आहे लाइप्झिग, ओके, लाइप्झिग या ठिकाणी जी आहे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही सुरू केली होती. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर या व्हिडिओमधील बघा 40वा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, काय सांगतो प्रश्न? अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या वक्रास काय म्हणतात? बघा, अध्ययनातील जी प्रगती आहे, ओके, तर ही प्रगती दाखवणारा जो वक्र असतो, पहा अशा स्वरूपाचा ग्राफ असतो, असा एक वक्र गेलेला असतो, तर या वक्रास काय म्हणतात? अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, बिंदू वक्र की यापैकी नाही? आता प्रगती कशातली दाखवत आहे बाबा? प्रगती दाखवत आहे अध्ययनातली. मग याला काय म्हणणार? याला आपण अध्ययन वक्र म्हणणार. ओके, लक्षात असू द्या. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, अध्ययन वक्र. ओके, पहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी प्रश्न बघितलेले आहेत. अजूनही जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्यायचं आहे आणि PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मानसशास्त्रासंबंधित आपण अजून बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत. ते जाऊन सर्वांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन टेटची प्लेलिस्ट आपण तयार केली आहे. टेटमधील प्लेलिस्ट सर्वांनी बघायची आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, सर्वांनी जाता व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनलला फॉलो करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.